ए, किधर जा रहा है? चाचानेच बोलवलंय, त्या मुलाचा सौदा करायचा आहे. चाचा ने बुलाया? हो. ठीक है, चलो जाओ. चल रे. कौन है तुम लोग? या पोराला इथं आणलं होतं, ओळखता का तुम्ही याला? अरे ऐसे कई आते और कई चले जाते हैं, किस किस को याद रखेगा मैं? या पोराला ओळखता का तुम्ही? तुम्हाला काय ते खरं सांगावं लागेल. ए चला छोड़ छोड़, एक मिनट बोलो. हॅलो राजू, तू सगळ्या गावकऱ्यांना घेऊन चावडीवर ये. हो हो, लगेच लगेच. तुमको नाही छोडेंगे. चल. ए चल. माझी काही चुकी नाही हो, माझी काही चुकी नाही. इसमें हम लोगों का कोई दोष नहीं है, दोष उस भोगे दादा का है. त्या भोग्याला पण पकडू आता. चला. चल छोड़ चल चल बोलो. छोड़ छोड़. चल चल चल. अरे ए, चल चल चल. तुम्ही सर्वांनी बापूला गुन्हेगार ठरवलं, पण बापू खरा गुन्हेगार नाहीये. खरा गुन्हेगार कोण आहे ना, हे तुम्हाला गुलाब चाचा सांगेल. चले सांग. हे बोल. बोलतो बोलतो. यात माझा काही संबंध नाही. या सगळ्याच्या पाठीमागे भोग्या दादाचा हात आहे. या सगळ्याच्या पाठीमागे भोग्या दादाच सूत्रधार आहे. आणि भोग्या दादानी अनेक छोटी मुलं विकली आणि या पोरांना रस्त्यावर आणलं. आणि हा भोग्या दादानी एकाच्या आईला डांबून ठेवलंय आणि त्याने त्या बापूची झोपडी पण जाळली. म्हणूनच बापूला ऐका, म्हणूनच बापूला साडी घालावी लागली, कारण त्यामागे त्या लहान मुलांना सोडवणं हा एकमेव उद्देश होता. खरा सूत्रधार हा भोग्या दादा आहे. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. बरोबर आहे, भोगे दादा. आता मी पोलीस स्टेशन मध्ये देतो. आता आपण सोडायचं नाही त्यांना. चल ना, चल चल. हो पत्रकार साहेब, काय झालं? नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. नमस्कार, बसा. कोण आहे हा? हा गुलाबचाचा भंगारवाला. त्याचा भंगारचा अड्डा आहे. कॉन्स्टेबल घ्या त्याला इकडे. ये चले चल. चला तिकडे. काय केलं याने? सगळं सांगतो साहेब. गेल्या काही महिन्यापासून गावातले अनेक लहान मुले गायब होत आहेत. हो माहिती आहे. पण ह्याच्या मागचा सूत्रधार कोणतरी वेगळाच आहे. कोण? तो बापूच ना? अहो, बापूच्या नावाखाली जो काळे धंदे चालवतोय ना, तो या गावचा नेता भोगीराज भोग्यादादा पवार. काय बोलता साहेब तुम्ही? तो चांगला माणूस आहे आणि गरिबांना मदत करतो तो. पुरावा असल्याशिवाय मी काहीच बोलत नाही साहेब. माझ्याकडे पुरावा आहे. या फाईल मध्ये सगळे पुरावे आहेत. ए गुलाब, बोल ना आता. हो साहेब, पत्रकार साहेब जे बोलतायत ते खरं आहे साहेब. मला माफ करावं साहेब. या सगळ्याच्या पाठीमागे त्या भोग्या दादाचा हात आहे साहेब. मला माफ करावं साहेब. खरं सांगतोय ना तू? हो सर. नक्की? हो सर. साहेब, हे गुलाब चाचाचे स्टेटमेंट आलेले आहे. आता तुम्ही आत्ताच्या आत्ता ऍक्शन घ्या आणि भोग्या दादाला आजच अटक करा. वाघमारे, आमदारांच्या पियाला फोन लावा. हा इन्स्पेक्टर. हा नमस्कार साहेब. कदम साहेबांना बोलायचं आहे तुमच्याशी. हॅलो, नमस्कार. नमस्कार. भोग्या दादाची पूर्ण फाईल माझ्याकडे पत्रकार साहेबांनी आणून दिलेली आहे आणि त्याच्यात पूर्ण पुरावे आहेत. मला त्याला अटक करावीच लागेल. हा हो हो, तुम्ही साहेबांशी बोलून घ्या. हो 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 हो. आणि साहेबांना नमस्कार सांगा. हो हो, सांगतो मी, सांगतो सांगतो. उद्याच्या पेपरात त्या भोग्याच्या काळ्या कारनाम्याची बातमी छापून येईलच. तोपर्यंत त्याला अटक झालीच पाहिजे. चला, येतो मी. हो, या तुम्ही. हा इन्स्पेक्टर, तो भोग्या असो नाही तर आणखी कोणी असो, 8 टाका त्याला, सोडू नका. आम्ही सांगतो ना बघा. हां, ठेवा आता. पण साहेब, तो भोग्या तर आपलाच कार्यकर्ता आहे ना. मग म्हणून काय झालं? हे बघा, पब्लिकला कळायला पाहिजे की आम्ही
आमचा कार्यकर्ता असला तरी गुन्हेगाराला आम्ही पाठीशी घालत नाही, मग तो आमचा बाप असला तरी फरक पडत नाही. काय हो शेवटी इलेक्शन तोंडावर आले, मतं महत्वाचे आहेत आपल्याला. हो. मग ते आणले की नाही? हम्म. जा घेऊन येतं. काय मान हलवते यायला आणखी धावून ते जाऊ उघडे. हो ए कोण आहेस तू? अरे बापू तू ए चंपट, मला पाहिजे ते देशील का? म्हणजे वाघाचे पंजे. मला भोग्या हवाय, भोग्या. सारं गाव पेटून उठलंय. तुझा जर जीव प्यारा असेल ना तर गप गुमान मला भोग्याचा पत्ता सांग. सांगतो. दादांनी मग त्यांच्या कारखान्यावरती गेलेत. कोळू चायला लोकांनी तिथेच थांबून ठेवलं. आता ही शांताबाई काय करते ते बघ. सलाम दादा. काय करतो रे? फोन केला का नाही? हा येईल आता येईल 5 मिनिटात येईल. रस्त्यातच आहे. बर गाडी आली. हा तुम्हाला ना चमेल नगर राजगुरुनगर इकडे पाठवायचं आहे, लक्षात ठेव. हा हा सगळं पाठवून दे आजच्यात, कळलं का? चालेल. जा हा, गाडी आली. ते सगळं पाठवून दे. ऐक, हा. चमेल नगर राजगुरुनगर हा. बाकी सगळ्या ठिकाणी माल पोस्ट कर. जा चालेल. निघ लवकर. ए थांब रे थांब थांब. उतर त्या बाजूनी. काय रे किती उशीर लावला रे माल आणायला? ट्रॉफिक जाम जास्त होतं. ट्रॅफिक जॅम दरवेळी तुमचं असंच असतं. ट्रॅफिक जॅम टायर पंक्चर काय नाही, तुमचं नेहमी असंच असतं. चाल माल काढ आता. चल चल बॉक्स निकाल. कशी फाटली त्याची. काय नाश्ता आहे बाबा याच्यात. आणि हिचं काय? गाववाल्यांना कळलं तर काय करायचं? बाटली कचकन फुटली. भोग्या दादा समोर सगळ्यांची धडकली. दादा बाटली फुटली, दुसरी घेऊन हा, येतो. घेऊन ये जा. ताब्यात घ्यायला. चल 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 बाबळगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं आज मी सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण इथे रायरन बापू यांचा सत्कार आयोजित केला आहे. एक बहुरूपी पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर अपार कष्ट करतो. त्यांनी केलेली मेहनत वाखण्याजोगी आहे. बापूंनी जे स्वतः भोगलं, जो लढा दिला, तो या लहान मुलांसाठी दिला. ही लहान मुलं, जसं आपण म्हणतो लहान मुलं ही देवघरची फुलं, मला वाटतं बहुरूपी बापूने केलेलं काम हे वाखण्याजोगं आहे. खरं तर आज इथे आमदार अनंतराव जगदरे उपस्थित आहेत. त्यांना माहिती आहे, त्यांनी आजपर्यंत अनेक प्रश्न अधिवेशनांमध्ये
आमदाराच्या रूपाने मांडले आहे आणि आज बापूने ज्या लहान मुलांना नवजीवनदान उपलब्ध करून दिलंय त्यामुळे आज आपण बापूचा सत्कार करतोय. बापूने या लढा स्वीकारला त्याबद्दल मी बापूंचेही मी जाहीर आभार मानतो. तर मी बहुरूपी बापू यांना विनंती करतो आणि माननीय आमदारांना विनंती करतो की त्यांनी बहुरूपी बापू यांचा सत्कार करावा. अरे आणखी लवकर इकडे फुलं. धन्यवाद बापूसाहेब, धन्यवाद आमदार साहेब. मी माननीय आमदार अनंतराव जगदरे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मंचकावरील मान्यवर, माझ्या बंधू आणि भगिनींनो, 14 वर्षाखालील मुलाला कामगार म्हणून वापरून घेणं हा कायद्यानं गुन्हा आहे आणि या गुन्ह्यासाठी तो गुन्हा करणाऱ्याला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी असा कायदा असून सुद्धा आपल्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात बालकांचा कामगार म्हणून वापर केला जातो हे आजही आपण पाहतो. त्यामुळं जनता यावर अशी टीका करते की हा कायदा फक्त कागदावरच राहिलेला आहे, पण तसं नाही आहे. त्याला आपण त्याच्या शिक्षणापासून, खेळण्यापासून, बालसुलभ करमणुकीपासून वंचित ठेवलेलं आहे. असं करण्यानं उद्या आपल्या देशाची भावी पिढी आणखी कमजोर होण्याची शक्यता आहे, कारण या कामामध्ये जीव जाण्याची खूप शक्यता आहे. बांधकामाच्या ठिकाणी डोक्यावर दगडविटा घेऊन जाणारी लहान मुलं आपण बघतो. स्टेशनवर, बसस्टँडवर मुलं बूट पॉलिश करताना आपण बघतो. हा एक प्रकारे त्यांच्यावर अन्याय आहे आणि हा अन्याय रोखण्यासाठी सरकारनं 1986 साली जो कायदा केला. आता जनतेच्या मते हा कायदा अजून नुसता कागदावरच राहिलेला आहे, पण तसं नाही आहे. तसं नाही आहे याचं उत्तम उदाहरण आपल्या गावामध्ये, आपल्या बाबळी गावामध्ये आपले धडाडीचे कार्यकर्ते बहुरूपी बापू यांनी अशा मुलांना वाचवून त्यांच्यासाठी एक नवीन प्रेरणा निर्माण केली. या सगळ्या छळापासून वाचवलं. एवढंच नाही तर त्यांच्या मनात कुठंतरी राबणाऱ्या या लहान मुलांच्या हातांना त्यांनी शिक्षणाची एक आस निर्माण केली. असं सांगताना मला खूप खूप आनंद झालेला आहे आणि मी अशी आशा करतो की असे बापू गावोगावी जन्माला येवो आणि हा कायदा सुव्यवस्थित चालू राहो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सत्कार केला मग तू पण मोठा होऊन बापू सारखं नाव कमवायचं. खूप छान छान कामं करायची. हा बापू, 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 तात्या, बापू, माझं चुकलं. लय चुकीचं समजलं मी तुला, पण तू ना देव माणूस आहे, देव माणूस. मला माफ कर तात्या. आता तुम्ही माफ कर बेटा, माफ कर.